मालेगाव श्री क्षेत्र चंदनपुरी दिनांक जानेवारी 12 सोमवार रोजी चंदनपुरी यात्रेस काही प्रमाणात गर्दी उसळली। महाराष्ट्रातून भाविक चंदनपुरीकडे येतच आहे व खंडोबा व बाणाईचे दर्शन घेऊन नाचत तळीभरून आपला आनंद व्यक्त करताना दिसत आहे। चंदनपुरी जयमलार ट्रस्ट लक्ष ठेवून आहे। चेअरमन सतीश पाटील, ट्रस्टचे कर्मचारी रवींद्र भदाणे सर, बाबाजी शेलार, सुरक्षा कर्मचारी शेखर बोरसे, विश्वासराव देशमुख, मुकुंदा पवार, मंगला बागुल यांनी प्रवेशद्वार व परिसरात सुरक्षा व भाविकांना मार्गदर्शन करून बंदोबस्त करीत आहे। विशाल राजेंद्र सूर्य यांची इथे जत्रा चालू झालेली 15 महिनाभर जत्रा चालू असते दादा। इथे तळी आरती भंडारा उधळले जातो, देवांची मनोकामना पूर्ण होती। पब्लिक भाविक येत असते इथं चंदनपुरी नगरीत। जय मल्हार, बोला खंडोबा महाराज की जय, बोला सदानंदाचा जय बोल। या सर भंडार लाव सरले भंडार लावा बोला खंडोबा महाराज। मंदिरात बसतात, देव पाहुणे आलेले आहेत, हळदीच्या अंगावरती देव आलेले ते, म्हणून हे 14 पौर्णिमेला म्हणजे पौष पौर्णिमा असते, पौष पौर्णिमेला जे असते तिथे यात्रेचा प्रारंभ होतो। त्याच्यानंतर 14 पहिल्या पौर्णिमेच्या दिवशी देव मुकुट इथे बसतात। ते मध्ये चांदीचे मुकुट आहेत, चांदीचे टाक आहेत मध्ये, ते बसले तिथे देव 14 दिवस बसतात। 14व्या दिवशी मोठी मिरवणूक असते व जे काही भावी भक्त आलेले असतात किंवा जे यात्रेसाठी लोक आलेले असतात, एवढ्या लांबून येतात लोक, म्हणजे कुठूनही महाराष्ट्राच्या बाहेरून लोक जे म्हणजे आपला व्यवसाय घेऊन आलेले आहेत त्यांच्यासाठी व जे भावी भक्त आलेले असतात त्याच्यासाठी महापूजा असते। शेवटल्या दिवशी महापूजा असल्यानंतर शेवटल्या दिवशी इथे मोठं जेवण पण असतं, मोठा भंडारा म्हणून आपण त्याला, सर्व लोकांना हा भंडाराही दिला जातो। हे सर्व जे काम आहे हे देवस्थानाचे पुजारी करतात, म्हणजे आमची परंपरा ही वडिलोपार्जी चालत आलेली आहे। ए नाना नाना टाक दाखव देवाची, मुकुट दाखव मी मागते, मुकुट दाखव देवाची। त्या साईडला आहे, त्या साईडला हे जे टाक आहेत हे 14 दिवस इथे बसतात। शेवटल्या दिवशी यांची मिरवणूक असते, यांचा अभिषेक जेजुरीला केला जातो। जेजुरी इथे येतात, ते 7 दिवस यांचे येतात, 7 दिवसांना यायला लागतात। पायी ज्योत आणतो तिथून, पायी ज्योत आल्यानंतर इथे यांचा विराजमान होतं। 14व्या दिवशी यांचा मोठा महापूजेचा अभिषेक असतो, भंडारा वगैरे पण असतो।
चला पुढे चला जय मल्हार बोला चला पुढे चला पुढे चला एलकोट जय मल्हार चला पुढे सर माझं बी घ्या बरं का दे ना एकच आहे. हर हर महादेव चंदन मोर्या नंदोदे भगवत रंगला नजो नरळ गैडा सुमनदारा जय भरारा गदेव रंगरा नवतळे जय गौरी मंदिर तोरा नीला गोळा पांगले कोणा तोरे गोळा वीरा जय गोळा नवचा देवडा ना भाषा सुंदरी आरती करी देव वाडी नाना पर सोबरे कोणा बनर बडे गावाचा येतो डोक्याला हात लाव मी प्रशांत सोनवणे मालेगाव सोयगाव येथून चंदनपुरी यात्रेसाठी आलेलो आहे. तरी येळकोट जय मल्हार चंदनपुरी खंडेराव महाराजांच्या मंदिरात सालाबादाप्रमाणे बरीचशी यात्रा महोत्सव मोठ्या जोमाने होत असते. तरी इथं बरेच लांबून भाविक येत असतात. त्यांचे मनोकामना पूर्ण करण्यासाठी
इथं भंडारा येळकोट म्हणजे देवाचा पूजा केली जाते. प्रत्येक घरातील देवांना आणून त्यांची पूजा अर्चा केली जाते व त्यांचा भंडारा केला जातो. या यात्रेचं महत्त्व म्हणजे आज खंडेराव महाराज सगळ्यांना पावलेले आणि भक्तांना नवसाला पावतात इथून. त्याच्यामुळे बरेचसे भाविक खूप लांब लांबून या चंदनपुरी नगरीत येतात व सगळ्यांची मनोकामना पुरी होते. इथं लग्नासाठी का मोठे मोठे कार्यक्रम एक आपण ज्याला म्हणतो दिवट्या गोंधळ हा कार्यक्रम मोठ्या स्वरूपात होत असतो. या देवाचे खूप मोठं श्रद्धास्थान आपल्या चंदनपुरी नगरीत खूप वर्षापासून इथं आहे. कधीपासून येतात? पहिलं वर्ष आहे. कसं वाटतंय? आनंदात वाटतंय. आया चंदनपुरात देव राहून नोकर जाई मेंढ्याचा राया बानुबाईच्या दाकात बोले बानुसी गोड गोड देव गालात हसून गेला बानूला आणायला मी लग्नाची असून माझा मल्हारी रुसून येळकोट येळकोट जय मल्हार. मालेगाव तालुका चंदनपुरी येथे दर जानेवारी महिन्यात यात्रा होते. यात्रानिमित्त इथं खूप भाविक भक्त येतात. खंडेराव मंदिरात खूप घाण कचरा होऊ नये म्हणून जय मल्हार ट्रस्टद्वारे नारळ मशीन उघडण्यात आलेले आहे. इथे घाण कचरा होऊ नये, घाण नारळ फोडतात लोक, इकडे तिकडे कोणी फोडू नये. मंदिरात खूप छान काम चालू आहे म्हणून आम्ही नारळ मशीन ट्रस्टद्वारे चालू करण्यात आलेले आहे. येळकोट येळकोट जय मल्हार. सदानंदाचा येळकोट. येळकोट येळकोट. प्रमाणे याही वर्षी चंदनपुरीत खूप मोठा यात्रा महोत्सव लागलेला आहे. आज यात्रेचा जवळपास 6वा-7वा दिवस. गर्दीत आबाट इथं प्रभाव पडतो. इथं दुकानं दिसत आहे नारळाची. बघा गर्दी बघू शकता तुम्ही. या धाकल्या भाऊचं पण इथं देवांचं दुकान असतं. बिचारा खूप लांबून येतो पोट भरायसाठी. सायकलीवर येतो. हा बाला आहे तेजल दुबे, त्यांचं दुकान आहे. शानदार